नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला। भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला। तर ऑप्शन क्रमांक 1 कुल्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनिसी खंड होता, त्याचे नाव काय होते? आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनिसी खंड होता, त्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅजिया हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे। महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे। महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 जास्त आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त किती राज्यातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 राज्यातून जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये पुल्लर लेणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली जिल्ह्यामध्ये शुकाचार्य डोंगर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदीच्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, क्ष किरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालीद्वारे कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात? क्षकिरण हे मुख्यत्वे खगोलशास्त्रीय प्रणालीद्वारे कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अत्यंत गरम वायूद्वारे होतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 खारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर व मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर व मुल्हेर हा किल्ला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वैतरणा, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, डॅश डॅश या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? डॅश डॅश या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची मृदा या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, अंशांमध्ये पृथ्वी फिरवण्यासाठी किती मिनिटांचा वेळ लागतो? एका अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटांचा वेळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 4 मिनिटे लागतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, कोयना धरणातील जलाशयास शिवसागर नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युत निर्मितीचे केंद्र जास्त आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, पवन विद्युत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1, लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2, एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, 5 वर्षाचा असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ओडिसा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3, पुणे व बेंगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, वारणा या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 62 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या यांचा कार्यकाल कधी संपत आहे? भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या यांचा कार्य कधी संपत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 10 ऑगस्ट 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या आजाराने ऑस्ट्रेलिया अँटीजेन चाचणीने निदान केले जाते? खालीलपैकी कोणत्या आजाराने ऑस्ट्रेलिया अँटीजेन चाचणीने निदान केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, हिपॅटायटिस बी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्यास संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्यास संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2, लॅप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी कोणता घटना दुरुस्ती 8व्या परिशिष्टात संदर्भात आहे? पुढीलपैकी कोणती घटना दुरुस्ती 8व्या परिशिष्टात संदर्भात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, 21वी घटना दुरुस्ती 1967, ऑप्शन क्रमांक 2, 71वी घटना दुरुस्ती 1992, ऑप्शन क्रमांक 3, 92वी घटना दुरुस्ती 2003, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, सर्वप्रथम या देशाने लोकपाल ही संस्था स्वीकारली? सर्वप्रथम देशाने लोकपाल ही संस्था स्वीकारली तर ऑप्शन क्रमांक 2, स्वीडन या देशाने सर्वात प्रथम लोकपाल ही संस्था स्वीकारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36, सीमॉर्ग हा संगणक कोणत्या देशाने तयार केला आहे? सीमॉर्ग हा संगणक कोणत्या देशाने तयार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, इराण या देशाने सीमॉर्ग हा संगणक तयार केला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37, संजीवनी परियोजना कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? संजीवनी परियोजना कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38, भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता? भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश हा 7वा व शेवटचा निजाम सत्तेवर होता? तर ऑप्शन क्रमांक 2, मीर
मीर उस्मान अली खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ डॅश होते. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंकटेश भगवानराव खेडगीकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या फातिमा बीबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. खालीलपैकी कोणते नृत्य राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे? खालीलपैकी कोणते नृत्य राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घुमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. महाराष्ट्रात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा कोणती आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उर्दू आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कोणत्या व्हाईसरॉयने केली? भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कोणत्या व्हाईसरॉयने केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड माउंटबॅटन या व्हॉइसरॉयने भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी कोणाला दिली नव्हती? ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी कोणाला दिली नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले यांना ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी दिली नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना कोणत्या साली करण्यात आली? हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1938 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. खालीलपैकी बाबूराव काळे समिती केव्हा स्थापन झाली? खालीलपैकी बाबूराव काळे समिती केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 19 ऑक्टोबर 1980 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. सिद्ध शब्दाचे प्रकार किती? सिद्ध शब्दाचे प्रकार किती? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 परराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल.